गुड मॉर्निंग आज स्टुडंट. आपण बघत आहोत राजकीय समाजशास्त्र, त्याच्यामध्ये युनिट 2 राजकीय समाजशास्त्राचे दृष्टिकोन. त्यामध्ये आपण कालच्या भागामध्ये वर्तनवादी दृष्टिकोन बघितलाय. त्यामध्ये वर्तनवादी दृष्टिकोनात खालील म्हणजे कुठल्या कुठल्या घटकांचा महत्त्व दिले जाते ते बघितलं, त्याचं विश्लेषण बघितलं, त्याचं स्पष्टीकरण झालेलं आहे. त्यानंतर आपण काही जे मॅक्स वेबरचं मत बघायचं होतं. जर वर्तनवादी दृष्टिकोन हा कशा पद्धतीने अभ्यास करते आहे, राजकीय समाजशास्त्रावरती कसा काय प्रभाव होतो आहे, हे या वर्तनवादी दृष्टिकोनातून मॅक्स वेबर झाले, त्याच्यानंतर रिचर्ड रोज झालं, यांनी हे काही मतं मांडलेले आहे ते आपण अभ्यासत आहोत. तर कालच्या ज्या भागामध्ये मी सांगितलं की जो वर्तनवादी दृष्टिकोन आहे, हा वर्तनवादी दृष्टिकोन अभ्यासत असताना यामध्ये सर्वेक्षण पद्धतीचा अवलंब केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वेक्षण पद्धतीचा अवलंब करत असताना मतदानाच्या वर्तणुकीचा अध्ययन अगदी सुरुवातीपासून करण्यात आलेले आहे असं आपल्याला दिसते आहे. म्हणजे सर्वेक्षण पद्धतीचा अवलंब होत आहे, पण नेमकं या सर्वेक्षण पद्धतीत कशा पद्धतीचा अवलंब, कोणाचा अवलंब करत आहे, तर हा मतदान जे लोक आहे, समाजातील मतदार व्यक्ती आहे. कारण मतदाराच्या वर्तणुकीचे अध्ययन म्हणजे मतदार नेमकं कशी वर्तणूक करत आहे, की त्यांचं त्या एखाद्या प्रतिनिधीबद्दल काय मत आहे, किंवा त्यांचं समाजावर काय परिणाम. कारण लोकशाही व्यवस्था आहे, लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदानाला खूप जास्त प्रमाणात म्हणजे मतदारावरतीच हा निर्णय अवलंबून असते की आपली सत्ता कोण चालवेल. त्यामुळे यामध्ये सर्वेक्षण करत असताना मतदाराला महत्त्वाचा घटक मानलेला आहे. आणि या महत्त्वाच्या मतदारांच्या सर्वेक्षणाचा किंवा त्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास याच्यामध्ये आपल्याला करताना दिसते आहे. म्हणून आपल्याला हा वर्तनवादी दृष्टिकोन असंही म्हटलं गेलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला मॅक्स वेबर यांचं मत बघायचं आहे. तर जगातील प्रत्येक देश हा कोणत्या तरी विचारसरणीचा प्रभावित झालेला असतो. प्रत्येक देशाने आपापल्या देशाचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी एका विचारसरणीचा स्वीकार केलेला आपल्याला दिसतो आहे. ती त्या देशाची राजकीय विचारसरणी म्हणून ओळखली जाते. कुठलाही देश हा प्रत्येक देशाला हा एक विशिष्ट विचारसरणी असतो, आणि तीच विचारसरणी, त्याच्यामध्ये काही तज्ज्ञ लोक असतात, ती राजकीय विचारसरणी म्हणून समोर ओळखली जाते. उदाहरणार्थ झालं साम्यवाद, समाजवाद, व्यक्तिवाद, उदारतनवाद, फॅसिकवाद, साम्राज्यवादी इत्यादी या विचारसरणी मांडल्या जातात. जसं की J.S. मिल असेल, कार्ल मार्क्स असेल, स्पेअर्स असेल, महाक्विल असेल, इत्यादी विचारवंताचा समावेश आपल्याला या राजकीय समाजशास्त्रामध्ये होताना दिसतोय. त्यानंतर विचारवंत विचारसरणीच्या माध्यमातून देशाचा त्यांच्या उत्कृष्ट दिशा दाखवत असतात. कारण कुठलेही विचारवंत हा त्या देशासाठी कार्य करत असतो, आणि त्या देशाचा कार्य करत असताना तो आपल्या उत्कृष्ट मार्गदर्शनातून देशाला एक विशिष्ट दिशा दाखवत असते, किंवा कुठल्याही क्षेत्राची दिशा हा दाखवत असतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला प्रत्येक विचारवंत दिसत असतात, आणि त्या विचारवंतांनी त्या क्षेत्रावरती अभ्यास करून हा देशासाठी एक विशिष्ट दिशा दाखवलेली आपल्याला बघायला मिळते आहे. आणि ती दिशा त्याने सर्वात महत्त्वाची राजकीय भूमिका ठरवत असते या आपल्या राजकीय समाजशास्त्रामध्ये. कारण कुठलाही क्षेत्र असेल तर त्या कुठल्याही क्षेत्राला हा एक वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, किंवा कुठलाही विचारवंत असेल, त्याच्या थ्रूच अभ्यास करून आपल्याला ते समोर मांडलेली संकल्पना आपल्या समोर मांडलेली दिसते आहे. तर यामध्ये राजकीय समाजशास्त्रामध्ये काही विचारवंतांनी अशा समस्या आणि संकल्पना आपल्याला अभ्यासून मांडलेला दिसते आहे. आणि त्या संकल्पना मांडल्यानंतर त्या सर्वात महत्त्वाची राजकीय भूमिका असे सुद्धा आपल्याला म्हणता येते. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, मार्क्सने साम्यवादी दिशा दिली, मिलरने स्वातंत्र्यासाठी व्यक्तिवादी विचारसरणा मांडली. त्याचबरोबर विचारवंत केवळ विचारसरणीच मांडत नाहीत, तर अस्तित्वात असलेल्या विचारसरणीचा परिस्थितीला जुळवून घेण्यासाठी आवश्यक ते बदल करतात. हा एक महत्त्वाचा घटक आहे. कारण विचारवंत केवळ हे विचारसरणी मांडत नाही, तर त्या अस्तित्वात असलेल्या विचारसरणीला परिस्थितीला जुळवून घेण्यासाठी आवश्यक बदल करत असतात. की
जेव्हा ते विचार मांडत असतात तेव्हा त्या विचाराला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू असतात आणि या दोन्ही बाजू असल्यानंतर यामध्ये नेमकं काय बदल करायला पाहिजे आहे, कुठलं बदल करायला पाहिजे याचंही ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. म्हणून ते विचारवंत हे नुसतं विचारच मांडत नाही तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात कुठला बदल करायचा हे सुद्धा सांगत असतात. तर उदाहरणार्थ रशिया व चीनच्या परिस्थितीला जुळवून घेण्यासाठी साम्यवाद विचारसरणी आवश्यक आहे हे बदल सांगण्यात आले आहे काही विचारवंतांनी. असंच आपल्याही आपल्याही भारतामध्ये काही विचारवंत आहे की कुठल्या परिस्थितीशी कसं जुळायचं आहे. आता ठीक आहे, आज आंदोलन आहे तर मग या आंदोलनासाठी आता ह्या परिस्थितीला समोर जायचं तर नेमकं काय करायचं आहे की कुठलं पर्याय निवडायचा आहे हे काही विचारवंत हे सगळ्या गोष्टी केव्हा शक्य होतात की जेव्हा कुठलं याच्यावरती सर्वेक्षण केल्या जाते आहे, नेमकं या घटनेच्या मागे मूड काय आहे याचं सगळं स्पष्टीकरण किंवा सगळं अभ्यास केला जातो आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती नेमकं काय मूड आहे आणि याचा उपाय काय आहे हे विचारवंत आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून हे स्पष्ट करत असतात. तर हेच सगळं विचारवंत. तर याच्यामध्ये आपल्याला या वर्तनवादी दृष्टिकोनातून मॅक्स वेबरनी काही विचार मांडलेले आहेत ते आपल्याला बघायचं आहे की त्यांनी कशा पद्धतीने या वर्तनवादी दृष्टिकोनाकडे बघितलं आहे राजकीय समाजशास्त्रामध्ये नेमकं. तर हे आपल्याला आजच्या ह्याच्यामध्ये बघायचं आहे की मॅक्स वेबरचं वर्तनवादी दृष्टिकोन कसं आहे. तर त्यांचं म्हणणं आहे, तर मॅक्स वेबर यांनी राजकीय पूर्वभिमुख असलेली कृतीची संकल्पना मांडली, ज्या प्रमाणात व्यवस्थेचे अस्तित्व व सुव्यवस्था यांचे रक्षण करण्यासाठी त्या भूप्रदेशांना भौतिक शक्तीची सातत्याने धमकी किंवा प्रत्यक्ष वापर करीत असेल त्या प्रमाणात ती कृती ही राजकीय ठरत असते असं त्यांचं मत आहे. नेमकं ते काय म्हणतात की राजकीय पूर्वभिमुख असलेली कृतीची संकल्पना मांडत असताना ज्या प्रमाणामध्ये व्यवस्थेचे अस्तित्व किंवा सुव्यवस्था याचे रक्षण करण्यासाठी त्या भूप्रदेशांना किंवा त्या देशांना असेल किंवा त्या राज्यांना असेल शक्तीने सातत्याने धमकी किंवा प्रत्यक्ष वापर करीत असेल त्या प्रमाणात ती कृती राजकीय ठरत असते असं त्यांचं म्हणणं आहे. की एखादी घटना आहे किंवा एखादा भूप्रदेश आहे त्या भूप्रदेशाला काही गोष्टी अस्तित्व किंवा सुव्यवस्था यांचे रक्षण करण्यासाठी त्या भूप्रदेशांना भौतिक शक्तीच्या सातत्याने धमक्या किंवा प्रत्यक्ष वापर करीत असेल, बरोबर आहे, त्यामध्ये भौतिक शक्ती किंवा प्रत्यक्षपणे वापर करत असेल कोणी सत्तेच्या जोरावरती म्हणा की तर त्याला आपण ती कृती ही राजकीय ठरत असते असं त्यांचं स्पष्ट मत आहे. त्यामुळे वेबर यांनी संघटित गट राजकीय संघटनाच्या कृतीवर दबाव आणून त्यावर प्रभाव टाकून पाहतात. तर मॅक्स वेबर या वर्तनवादी दृष्टिकोनातून नेमकं कसं बघत आहे तर ते वेबर यांनी संघटित गट राजकीय संघटनाच्या कृतीवर दबाव आणून त्यावर प्रभाव टाकून पाहतात व त्यातील व राज्याच्या कृतीत फरक स्पष्ट केले आणि समाजशास्त्रज्ञांनी मतदानातील वर्तणूक, राजकीय चळवळीची विचारप्रणाली, हितसंबंधी गटाच्या चळवळी, राजकीय वर्तणुकीचा सामाजिक मनोवैज्ञानिक बाबीशी संबंध तसेच आर्थिक सत्ता आणि राजकीय निर्णय प्रक्रियेत परस्पर संबंध या सर्वांचा अभ्यास केलेला आहे. तर मॅक्स वेबर यांनी आधी सांगितलं की भौतिक गोष्टीचा म्हणजे एखादी व्यवस्था आहे, अस्तित्व किंवा सुव्यवस्था याचे रक्षण करण्यासाठी एखादा भूप्रदेश आहे त्याला भूप्रदेश आहे त्याला शक्ती किंवा धमकी देत असेल किंवा प्रत्यक्षामध्ये धमकी देत असेल किंवा शक्तीचा जोर दाखवत असेल त्यावेळेस हा राजकीय हस्तक्षेप किंवा राजकीय गोष्टी ही राजकीय कृती ही ठरत असते असं त्यांचं म्हणणं आहे. कारण कुठलीही गोष्ट करत असताना त्याच्याकडे दोन बाजू असतात, एक सामाजिक आणि एक राजकीय. तर राजकीय बाजू समाजातून घडत असेल तर समाजाच्या बाजूने विचार केला जातो आणि मॅक्स वेबर यांनी म्हटलं आहे की जेव्हा धमकी आणि सत्तेच्या जोरावरती एखादी भूप्रदेश आहे, एखादा स्टेट आहे, राज्य आहे, त्याच्यावरती काही भौगोलिक गोष्टी याचा व्यवस्थापकीय गोष्टी याचा
याचं संरक्षण करायचं आहे किंवा व्यवस्थापन करायचं आहे तेव्हा धमक्या दिल्या जाते आहे किंवा विशिष्ट शक्तीच्या जोरावरती त्या धमक्या दिल्या जाते तेव्हा तो राजकीय कृती ठरत आहे असं त्यांचं स्पष्ट मत आहे. त्यामध्ये त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय की वेवर यांनी संबंधित गट राजकीय संघटनाच्या कृतीचा दबाव आणून त्यावर प्रभाव टाकत असतात किंवा राजकीय संघटना आहे त्याच्यावरती दबाव आणून प्रभाव टाकत असतात. कारण राजकीय क्षेत्रामध्ये ज्याच्याकडे सत्ता जास्त त्याचा प्रभाव जास्त असं आपल्याला बघायला मिळतो आहे. तर राजकीय क्षेत्रामध्ये हा दबाव गट जास्त प्रभाव टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहे असं त्यांचं वर्तनवादी दृष्टिकोनातून मत दिसत आहे. त्यामध्ये राजकीय चळवळी आहे, चळवळी राजकीय चळवळीची वर्तणूक आहे, सामाजिक आहे चळवळी आहे, त्याच्यानंतर मनोवैज्ञानिक बाबी आहे, त्याच्यानंतर आर्थिक सत्ता आणि राजकीय निर्णय प्रक्रियेतील परस्पर संबंध या सर्वांचा अभ्यास केलेला दिसतोय. तरी मॅक्स वेबर यांनी वर्तनवादी दृष्टिकोनातून राजकीय समाजशास्त्रामध्ये कशा पद्धतीने बदल घडते आहे हे सगळ्या गोष्टी सामाजिक चळवळी आहे या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून राजकीय समाजशास्त्रामध्ये कसा बदल होतो आहे. त्याच्यानंतर आहे नवीन नवीन जे मी आत्ताच म्हटलं की राजकीय समाजशास्त्रामध्ये भौगोलिक स्थितीला किंवा ऐतिहासिक स्थितीचा फार जास्त महत्त्व दिलं जात नाही. तर ते आत्ताचा वर्तमान काळ काय आहे आणि समोरचा येणारा काय आहे याच्यावरती भर दिला जातो आहे. त्यांचं मॅक्स वेबर यांनी तेच म्हटलेलं आहे की सामाजिक चळवळीतून नेमकं काय होत आहे, आर्थिक स्तर काय आहे किंवा आर्थिक स्थिती काय आहे, आता 3G 4G या नेटवर्कचा काय परिणाम होत आहे, औद्योगिक क्षेत्रावरती काय क्षेत्राचा सुद्धा या राजकीय समाजशास्त्रामध्ये परिणाम आपल्याला दिसतो. या सगळ्याचा अभ्यास या वर्तनवादी दृष्टिकोनातून केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे त्यांनी असं सांगितलेलं आहे की या सगळ्यांचा प्रभाव हा सामाजिक दृष्टिकोनातून राजकीय समाजशास्त्रावर पडताना दिसतोय. सामाजिक चळवळी आहे, सामाजिक संस्था आहे, आर्थिक संघटना आहेत, आर्थिक सत्ता आहेत किंवा आणि अनेक समाज स्तरावरती अनेक छोट्या मोठ्या ज्या घटना घडत असतात या सगळ्याचा प्रभाव हा राजकीय समाजशास्त्रामध्ये कशा पद्धतीने होतोय कशा पद्धतीने पडतो आहे याच्यामध्ये वर्तनवादी दृष्टिकोनामध्ये आपल्याला मॅक्स वेबर यांनी आपल्या समोर मांडलेल्या दिसतो आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट ही करत असताना याला दोन बाजू असतात, एक सामाजिक आणि एक राजकीय. तर ही राजकीय बाजू सत्ता आणि प्रभावाच्या जोरावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. ते आधी त्यांनी सांगितलं की भौगोलिक स्थिती आहे किंवा कुठलं राज्य आहे त्याच्यावर जर प्रभाव कोणी टाकत असेल किंवा सत्याचा जोर दाखवत असेल किंवा धमक्या देत असेल तर हे राजकीय कृती ठरत आहे असं त्यांचं स्पष्ट मत आहे. आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीला जर काही संघटना आहे त्या प्रभाव करत आहे तर त्याच्या मागे सामाजिक चळवळी आहे, राजकीय चळवळी आहे, ह्या गोष्टी प्रभाव करण्यामध्ये भाग पाडत आहे किंवा या गोष्टी राजकीय समाजशास्त्रावर प्रभाव करत आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे की औद्योगिकरण जे औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांती झालेली आहे. आधी 2G नंतर 4G 3G हा जो बदल आपल्याला दिसतोय हा सगळं वर्तनवादी दृष्टिकोनामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे आणि याचा परिणाम कशा पद्धतीने झालेला आहे हे मॅक्स वेबर यांनी आपल्या वर्तनवादी दृष्टिकोनात स्पष्ट केलेला आहे. तर याच्यानंतर हा वर्तनवादी दृष्टिकोन इथे संपलेला आहे. तर याच्यानंतरचा समोरचा जो लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण व्यवस्थापकीय दृष्टिकोन बघणार आहोत. तर व्यवस्थापकीय दृष्टिकोन नेमकं कशा पद्धतीचा आहे आणि या व्यवस्थापकीय दृष्टिकोनाचा सविस्तर विश्लेषण हा पुढच्या भागामध्ये आपण बघूया. तोपर्यंत थँक्यू.